हॅलो स्टुडंट्स, चॅप्टर 3 परमुटेशन्स अँड कॉम्बिनेशन. आता परमुटेशनची आपण डेफिनेशन पाहिलेली आहे, परमुटेशनचा फॉर्म्युला पाहिलेला आहे, परमुटेशनवरचे प्रॉब्लेम्स पाहिलेले आहेत. एक्झरसाइज 3.3 कंप्लीट केलेला आहे. पण त्या परमुटेशनमध्ये काही आपणाला ड्रॉबॅक्स होते. आता ते ड्रॉबॅक्स आपणाला पुढं कंटिन्यू करायचे आहेत, म्हणजेच आपणाला नवीन आर्टिकल शिकायचं आहे, परमुटेशन ऑफ रिपीटेड ऑब्जेक्ट्स. आता परमुटेशन ऑफ रिपीटेड ऑब्जेक्ट म्हणजे काय आहे की समजा आपल्याकडं एखादा शब्द आहे महाराष्ट्र. आपणाला वर्ड कोणता दिलेला आहे? महाराष्ट्र. आता याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 लेटर्सची संख्या किती आहे? याच्यामध्ये 10 लेटर्स आहेत आणि हे 10 लेटर आपणाला वेगवेगळ्या पद्धतीने अरेंज करायला सांगितलेले आहेत. मग यांची अरेंजमेंट करायची आहे म्हणजेच आपल्याला काय घ्यायचं आहे? परमुटेशन. पण याचं जर व्यवस्थित निरीक्षण केलं तर बघा आता ए लेटर जे आहे, लेटर ए किती वेळा आलं आहे? 4 टाइम्स. त्यानंतर आर ऑब्झर्व केला आपण, लेटर आर 2 टाइम्स. एच रिपीट झाला आहे का हो? नाही. यम रिपीट नाही. यस रिपीट नाही. मग यम, एच, यस आणि टी हे मात्र रिपीट झालेले नाहीत. यम, एच, यस, टी हे टोटल 4 म्हणजेच किती लेटर आले? 10 लेटर. मग लास्टच्या एक्झरसाइजमध्ये आपण जे प्रॉब्लेम्स पाहिले त्याच्यामध्ये असे लेटर्स रिपीट कुठंही झालेले नव्हते. आणखी एखादा शब्द आपण कन्सिडर केला, कॅल्क्युलेटर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. कोइन्सिडन्सली याच्यामध्ये सुद्धा टोटल लेटर्स 10च आहेत. मग टोटल नंबर ऑफ लेटर्स 10 झाले तुमचे. सी किती टाइम्स आला आहे? 2 टाइम्स. ए रिपीट झाला आहे का? यस. 1 2. ए इज फॉर 2 टाइम्स. त्यानंतर यल, यल इज ऑल्सो फॉर 2 टाइम्स. सी रिपीट आहे, ए रिपीट आहे, यल रिपीट आहे. रिपीट कोण नाही? यू नाही आहे, टी नाही, ओ नाही आणि आर नाही. मग यांची अरेंजमेंट आपण कशा पद्धतीने करू शकतो? मग रिपीटेड ऑब्जेक्टचं परमुटेशन आपणाला शिकायचं आहे. मग गिव्हन लेटर जे आहे ते आपण एनने रिप्रेझेंट केले. रिपीटेड लेटर जे आहे ते पी, क्यू आणि आरने रिप्रेझेंट केले. जर फक्त पीच रिपीट असेल तर आपला फॉर्म्युला काय असतो? एन फॅक्टोरियल अपॉन. फक्त पी रिपीट म्हणजे काय? कोणतं तरी एकच लेटर रिपीट झालेलं असतं. पी आणि क्यू रिपीट म्हणजे काय? 2 लेटर तुमचे रिपीट झालेले असतात. मग त्यावेळी फॉर्म्युला येतो एन फॅक्टोरियल अपॉन पी फॅक्टोरियल इंटू क्यू फॅक्टोरियल. जर 3 लेटर रिपीट असतील तर एन फॅक्टोरियल अपॉन पी फॅक्टोरियल इंटू क्यू फॅक्टोरियल इंटू आर फॅक्टोरियल. मग याचा जर यूज करायचा ठरवला तर या क्वेश्चनसाठी रिपीट कोण आहे? ए आणि आर. म्हणजेच आपणाला या दुसऱ्या फॉर्म्युल्याचा यूज करावा लागेल. टोटल लेटर्स दॅट इज द व्हॅल्यू ऑफ एन. रिपीटेडमध्ये 4 म्हणजे पी झाला आणि 2 म्हणजे क्यू झाला. आणि मग नंबर ऑफ अरेंजमेंट्स किंवा टोटल नंबर ऑफ अरेंजमेंट्स इज इक्वल टू एन फॅक्टोरियल अपॉन पी फॅक्टोरियल इंटू क्यू फॅक्टोरियल. दॅट इज एन इज 10 फॅक्टोरियल, पी इज 4 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल. आता हे आपल्याला सिम्प्लिफाय करता येतं. 10 इंटू 9 इंटू 8 इंटू 6 7 इंटू 6 इंटू 5 इंटू 4 फॅक्टोरियल अपॉन 4 फॅक्टोरियल इंटू 2 इंटू 1. 4 फॅक्टोरियल 4 फॅक्टोरियल कॅन्सल. बेक बे पंचे 10 आणि प्रॉडक्ट घेतल्यानंतर आपणाला टोटल नंबर ऑफ अरेंजमेंट्स मिळतात.
याच्यामध्ये जर ऑब्झर्वेशन केलं कॅल्क्युलेटरमध्ये तर टोटल नंबर किती आहेत 10. दॅट इज एनची व्हॅल्यू काय झाली आपल्याकडं 10. सी 2 वेळा रिपीट आहे म्हणजे सीची व्हॅल्यू, पीची व्हॅल्यू 2, क्यूची व्हॅल्यू 2 आणि आरची व्हॅल्यू 2. आपणाला हा फॉर्म्युला यूज करावा लागेल. व्हॅल्यूज पुटअप केल्या तर 10 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल दॅट इज इक्वल टू. मग हे जे ॲप्लिकेशन आहे हे फक्त याच टाईपच्या क्वेश्चनसाठी यूज करता येतं का? तर नाही. देर आर 3 ग्रुप्स ऑफ बुक्स. 4 मॅथेमॅटिक्स बुक, 3 फिजिक्स बुक आणि 2 केमिस्ट्री बुक. या टाईपच्या क्वेश्चनमध्ये सुद्धा मग मॅथेमॅटिक्सची बुक्स 4 आहेत म्हणजे मॅथेमॅटिक्सची बुक्स रिपीट झालेत. फिजिक्सची बुक 3 आहेत, दे आर रिपीटेड. केमिस्ट्रीची बुक 2 आहेत, दे आर रिपीटेड. आणि टोटल बुक्स 4 आणि 3 7 आणि 2 9 म्हणजे यांची व्हॅल्यू 9 आली. आणि मग रिपीट कोण झालं आहे? मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री. म्हणजेच 9 फॅक्टोरियल अपॉन 4 फॅक्टोरियल इंटू 3 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल दॅट इज द अरेंजमेंट. किंवा एखाद्या बॅगमध्ये 2 प्रकारच्या मार्बल्स आहेत, पिंक मार्बल अँड व्हाईट मार्बल. मग पिंक मार्बल आणि व्हाईट मार्बल, पिंक मार्बलची संख्या जर 5 सांगितली असेल आणि व्हाईट मार्बलची संख्या 6 सांगितली असेल, 5 + 6 दॅट इज 11 मार्बल्स. टोटल नंबर ऑफ मार्बल्स दॅट इज 11 दॅट इज गिव्हन ऑब्जेक्ट्स n दॅट इज इक्वल टू 11. आणि रिपीटेड कोण आहे? पिंक मार्बल 5 आहेत म्हणजे p इक्वल टू 5, व्हाईट मार्बल q इज इक्वल टू 6. मग ज्या ज्या ठिकाणी आपणाला रिपीटेड येईल त्या त्या ठिकाणी आपणाला या फॉर्म्युल्यांचा यूज करायचा आहे. ह्या रिपीटेड ऑब्जेक्टसाठी आपणाला 3 फॉर्म्युले या ठिकाणी लिहावे लागतील. फॉर्म्युला नंबर फर्स्ट, इफ वी हॅव गिव्हन टोटल ऑब्जेक्ट्स n, total objects n and out of which p objects are repeated, then total arrangements is equal to n factorial upon p factorial. Number second, if total objects are n and out of which p objects as well as q objects are repeated, then total arrangements is equal to दिलेले ऑब्जेक्ट्स n फॅक्टोरियल, डिनॉमिनेटरला p ऑब्जेक्ट्स दॅट इज p फॅक्टोरियल अपॉन q फॅक्टोरियल. सेम केस आपण तिसऱ्यासाठी लिहू शकतो. टोटल ऑब्जेक्ट्स आर n, रिपीटेड ऑब्जेक्ट्स आर p q r, देन टोटल अरेंजमेंट्स इज इक्वल टू n फॅक्टोरियल अपॉन p फॅक्टोरियल इंटू q फॅक्टोरियल इंटू r फॅक्टोरियल. फक्त ऑब्झर्व काय करायचं आहे? रिपीट झालेला ऑब्जेक्ट किती वेळा रिपीट झालेला आहे. p टाइम्स रिपीट झाला, 2 टाइम्स, 3 टाइम्स, 4 टाइम्स. त्यानुसार याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यूज पुटअप करायचे आहेत. हे फॉर्म्युले आपल्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायचे आहेत. डिपेंडिंग अपॉन दिस permutation of repeated objects, we are going to see exercise 3.4. Question number first, find the number of permutations. What we have to find? Number of permutations of letters in each of the following. For that we have given the number first is दिव्या. आता हे जे वर्ड दिलेलं आहे आपणाला दिव्या, याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ लेटर्स किती आहेत हे सुरुवातीला आपणाला
काउंट करावं लागतं सोल्युशन. गिव्हन वर्ड दिव्या, टोटल लेटर्स. मग याच्यामध्ये जी टोटल लेटर्स आहेत ती आपण n ने रिप्रेझेंट करणार, दॅट इज 5. रिपीट कोण कोण आहे ते चेक करूया. डी कुठंही रिपीट नाही आहे, आय नाही, व्ही नाही, वाय नाही आणि ए पण नाही आहे. मग ज्यावेळी कोणीही रिपीट नसतं तेव्हा आपणाला टोटल अरेंजमेंट्स. मग टोटल अरेंजमेंट म्हणजे काय, तर हा जो डी आहे तो आपण 5 पैकी टोटल नंबर ऑफ गिव्हन लेटर्स 5 आणि प्लेसेससुद्धा किती आहेत, 5. आपली अरेंजमेंट काय होते, ईच लेटर कॅन बी अरेंज्ड ॲट 5 प्लेसेस. प्रत्येक लेटर किती प्लेसेसला अरेंज करतो आपण, 5 प्लेसेसला. आणि गिव्हन लेटरसुद्धा किती आहेत, 5च. म्हणजेच अरेंजमेंट काय होते, 5p5. आणि ती 5p5 जी आहे तीच अरेंजमेंट आपण फक्त कशी लिहितो, 5 फॅक्टोरियल. दॅट इज इक्वल टू 5 × 4 × 3 × 2 × 1. 4 पंचे 20, 3 60, 2 120, 120 अरेंजमेंट. ह्या नंबर फर्स्टचा आणि रिपिटेशनचा सध्या तरी काहीही संबंध नाही. नाउ लुक नंबर सेकंड. गिव्हन वर्ड. कोणता शब्द दिला आहे आपल्याला या ठिकाणी, शांताराम. टोटल लेटर्स n इज इक्वल टू 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. हाऊ मेनी टोटल लेटर्स आर हेअर, 9 लेटर्स. आता रिपीट, यस मला तरी रिपीट दिसत नाही आहे. नंतर एच नाही आहे, ए 1 2 3. लेटर ए किती वेळा आलं आहे, 3 वेळा. म्हणजेच आपण हे पीने रिप्रेझेंट केलं अकॉर्डिंग टू आवर फॉर्म्युला. एन नाही आहे रिपीट, टी रिपीट नाही आहे, आर नाही आणि यमसुद्धा नाही. मग टोटल अरेंजमेंट्स इज इक्वल टू n फॅक्टोरियल. रिपीटेड लेटर सिंगलच आहे, अपॉन पी फॅक्टोरियल येणार. डबल असेल तर पी फॅक्टोरियल इंटू क्यू फॅक्टोरियल. 3 लेटर्स रिपीट असतील तर n फॅक्टोरियल अपॉन पी फॅक्टोरियल इंटू क्यू फॅक्टोरियल इंटू आर फॅक्टोरियल. टाकली व्हॅल्यूज 9 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल. याला पुन्हा सिम्प्लिफाय करायचं आहे, म्हणजेच 9 × 8 × 7 × 6 × 5 × 4 × 3 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल. हा आणि हा कॅन्सल होतो. यांचा आपणाला प्रॉडक्ट घ्यायचा आहे. 4 पंचे 20, 20 20 असे 120, 120 गुणिले 7 बारीसाठी 84, 840, 9 8 72, 72 × 840. हा प्रॉडक्ट घ्या, आपणाला टोटल नंबर ऑफ अरेंजमेंट्स मिळालेल्या असतील. नेक्स्ट टू इट देर इज अ लेटर, सॉरी देर इज अ वर्ड रिप्रेझेंट. आता सोल्युशन लिहित असताना आपण टोटल नंबर ऑफ लेटर्स, टोटल लेटर्स इन ब्रॅकेट n मोज. आता 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9, दॅट इज 9 लेटर्स. रिपीट कोण कोण झालं आहे बघूया. आरचं ऑब्झर्वेशन केलं, 1 2. आर इज हाऊ मेनी टाइम्स, 2 टाइम्स. त्यानंतर ई इज 1,
2 आणि 3 3 टाइम्स. त्यानंतर पी रिपीट नाही आहे, यस रिपीट नाही आहे, यन नाही आहे, टी नाही आहे. आणि मग टोटल अरेंजमेंट्स इज इक्वल टू. आता या ठिकाणी आपल्याला टोटल अरेंजमेंटसाठी फॉर्म्युला कोणता यूज करावा लागेल? एन फॅक्टोरियल अपॉन पी फॅक्टोरियल इंटू क्यू फॅक्टोरियल. फॉर्म्युला लिहिलाच पाहिजे असं काही नाही आहे. 9 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल इंटू 3 फॅक्टोरियल. मग हा 9 फॅक्टोरियल आपल्याला एक्सप्रेस करायचा कुठपर्यंत? 3 फॅक्टोरियलपर्यंत. 3 फॅक्टोरियल इलिमिनेट होतो आणि 2 फॅक्टोरियलची व्हॅल्यू मात्र 2 × 1 पुटअप करावी लागते. मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन कंप्लीट केल्यानंतर आपल्याला फायनल आन्सर मिळेल. नंबर 4 गिव्हन वर्ड कोणता आहे? कंबाईन. मग याच्यामध्ये टोटल लेटर्स किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 7 लेटर्स. रिपीट सी तर मला नाही दिसत, ओ नाही आहे, यम नाही आहे, बी नाही, आय नाही, यन नाही आणि ईचा तर काही प्रश्नच येत नाही आहे. टोटल अरेंजमेंट्स इज इक्वल टू. मग हे एक लेटर आपण 7 प्लेसेसला अरेंज करू शकतो. म्हणजे प्रत्येक लेटरची अरेंजमेंट 7 वेजने होणार आहे आणि 7 प्लेसेस आपल्याकडं अवेलेबल आहेत, 7 लेटर्स अवेलेबल आहेत. म्हणजे 7p7 ही त्याची अरेंजमेंट झाली, म्हणजे 7 फॅक्टोरियल. दॅट इज इक्वल टू 7 × 6 × 5 × 4 × 3 × 2 × 1. प्रॉडक्ट घ्यायचं आहे. 3 दूने 6, 6 चौक 24, 24 पंचे 120, 120 × 6, 120 × 6, that is 720, and 720 into 7, that is 5040. After that there is the word Bal Bharati. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मग टोटल लेटर्स 10. रिपीट कोण कोण झालं आहे? बी 2 टाइम्स, ए 1 2 3 टाइम्स, यल नाही आहे रिपीट, नंतर एच नाही आहे रिपीट, आर रिपीट नाही, टी रिपीट नाही, आय रिपीट नाही आहे. आपण सॉल्व करू शकतो. तसाच नंबर 6ला कॅल्क्युलेटर दिलेला आहे तुम्हाला. नंबर 7ला उबुंटू. त्याचा काय मिनिंग होतो काय नाही काय माहीत नाही, पण जे काय असेल ते. मग टोटल नंबर ऑफ लेटर्स पहिल्यांदा मांडायचे आहेत, रिपीटेड कोण किती वेळा झालं आहे ते लिहायचं आहे आणि टोटल अरेंजमेंट्स फाइंड आउट करायचे आहेत. क्वेश्चन सेकंड. यू हॅव 2 आयडेंटिकल बुक्स ऑन इंग्लिश. आपल्याकडं इंग्लिशची 2 आयडेंटिकल बुक्स आहेत. 3 बुक्स ऑन हिंदी अँड 4 बुक्स ऑन मॅथ्स. आता टोटल नंबर ऑफ बुक्स किती आहेत हे अगोदर काउंट करूया आपण. टोटल नंबर ऑफ बुक्स that is equal to, there are 2 books of English, 3 books of Hindi and 4 books, that is equal to 9 books. आपणाला ह्या 9 बुक्सची अरेंजमेंट करायची आहे. पण आता रिपीट कोण झालं आहे? इंग्लिश, हिंदी, मॅथ्स सगळेच आहेत. बुक्स ऑन इंग्लिश दॅट इज इक्वल टू 2. हे आपण पीने रिप्रेझेंट केलं. बुक्स ऑन हिंदी हे क्यूने रिप्रेझेंट केलं. देर आर 3 बुक्स. आणि बुक्स ऑन मॅथ्स दॅट इज आर 4. यांची सगळ्यांची आपणाला अरेंजमेंट करायला सांगितली आहे. टोटल नंबर ऑफ अरेंजमेंट्स
is equal to n factorial upon p factorial into q factorial into r factorial. What is the value of n? That is 9 factorial. What is p? 2 factorial into 3 factorial into 4 factorial. 9 into 8 into 7 into 6 into 5 into 4 फॅक्टोरियलला आपण थांबलो. 4 फॅक्टोरियलला थांबलो का तर डिनॉमिनेटरला 4 फॅक्टोरियल आहे. आता डिनॉमिनेटरचं फॅक्टोरियल नोटेशन घालवायचं असेल तर इथं 2 into 1 आणि 3 into 2 into 1. 4 फॅक्टोरियल कॅन्सल. 3 दुने 6, 3 दुने 6 कॅन्सल. बेक बे, बेचोक 8. या ठिकाणी किती राहिला? जे राहिलं ते लिहा म्हणजे कॅल्क्युलेशन चुकणार नाही. 9 into 4 into 7 into 5 दॅट इज इक्वल टू 7 5 35. 7 into 5 35. 35 into 4 140. 140 into 9 126 and 1 0. These are the total number of arrangements.